कराड विमानतळावर आता प्रशिक्षण अकॅडमीचं विमान कोसळल्याची घटना घडली आहे आणि अपघातात प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी सुद्धा झालेत। मोठी खरं तर ही दुर्घटना टळल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। सोलो ट्रेनिंग सुरू असताना अपघात झाल्याची माहिती मिळते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रजीत पाटील आपल्या सोबत आहेत। चंद्रजीत, कराड विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचं विमान कोसळल्याची घटना घडली आहे। गौरी, जे मागील 8 महिन्यापासून मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या अॅम्युनिशन सायन्स क्लब कडून कराड विमानतळ प्रशिक्षणासाठी वापरले जाते। आता सध्या पहिली बॅचचं प्रशिक्षण चालू आहे। या बॅच मध्ये 20 प्रशिक्षणार्थी आहेत आणि मागील काही दिवसांपासून या ठिकाणी सोलो प्रशिक्षण चालू आहे। आज सकाळी ज्यावेळी एक प्रशिक्षणार्थी ज्यावेळी लँड करत होता विमानतळावर, त्यावेळी विमानावरचं त्याचं कंट्रोल निसटलं आणि हे विमान धावपट्टीवरून लगतच्या मातीत जाऊन अडकलं। त्यामुळे प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झालाय। मात्र या विमानाला फारसं इजा पोहोचलेली नाही। तसेच प्रशिक्षणार्थी सुखरूप असल्याचं विमानतळ प्रशिक्षण कंपनीकडून सांगण्यात आलं आहे। काही दिवसांपूर्वी अजितदादा पवार हे कराडमध्ये आले होते। त्याचवेळी त्यांनी या परिसरातील मोठमोठे टॉवर वीज कंपनीचे आणि डोंगर यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो असं स्पष्ट सूचना केल्या होत्या। मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं आजची ही घटना घडल्याचं बोललं जाते। नक्की चंद्रजीत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।